मी डॉक्टर प्रतीक बबन सूर्यवंशी. माझा जन्म लोहारा तालुक्यात जेवळी येथे झाला व माझं प्राथमिक शिक्षण हे पूर्णपणे उमरगा तालुक्यात झालेलं आहे. तुगाव म्हणून गाव आहे, तिथल्या जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे. त्यानंतर 11वी-12वीला मी RP कॉलेजला होतो. नंतर कोल्हापूर येथे माझं वैद्यकीय शिक्षण झालं आणि आता मी एक युवक, एक तरुण म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. अनेक लोकांचं मला पाठबळ आहे, अनेक लोकांची इच्छा आहे की मी विधानसभा लढावी आणि आमदार होऊन विधानसभेत प्रश्न मांडावेत. त्यासाठी मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. आता पक्ष उमेदवारी देईल न देईल तो भाग वेगळा, पण मी शेवटपर्यंत काँग्रेसचं काम एक कार्यकर्ता म्हणून करत राहणार आहे. हे पहा, पक्षाचा आदेश हा आपण सर्वांनी मान्य केला पाहिजेच, पण एक नवीन तरुण म्हणून मी इच्छुक आहे, का तर मला काहीतरी बदल घडवायचा आहे. ह्या हेतूनं मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे आणि मला अपेक्षा आहे की काँग्रेस पक्षातील वरिष्ठ माझी ही मागणी मान्य करतील व मला तिकीट मिळवून देतील. इथंच नाही, पूर्ण महाराष्ट्रभर माझा जनसंपर्क आहे. वेगवेगळ्या आंदोलनात मी गेलेलो आहे. कॉलेज लाईफमधून CAA NRCसाठी मी दिल्लीत होतो 3 दिवस, तिथे जेलमध्ये गेलेलो आहे. मी पेट्रोल डिझेल भाववाढीसाठी इथं उस्मानाबादला आंदोलन केलेलं आहे. असे वेगवेगळे आंदोलनं मी केलेली आहेत. मी वैचारिक मुद्दे उचलणारा माणूस आहे. उगाच काहीतरी दिखावा करायचा, उगाच काहीतरी जे मोठे मोठे लोकांचे नेते करतात, कुठं तर नाटकं करायचं, केळीवाट फळवाट, आणि त्यातून गरीब लोकांची सिंपत्ती घ्यायची, हे काय मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी फक्त वैचारिक कामं करतो. मला मतदारसंघातून प्रतिसाद आहे, जसं की तुगाव झालं, येणेगूर झालं, उमरगा झालं, लोहारा झालं, वडगाव झालं, जिथं माझा जन्म झाला तो जेवढे असेल. मी अनेक ठिकाणी फिरलेलो आहे आणि लोकांची एक मलाकडे इच्छा आहे, अपेक्षा आहे की सर तुम्ही उभा राहा, काहीतरी तुम्ही चेंज करताल. ह्या भावनेपोटी मी राजकारणात येऊन एक नवीन बदल घडवायच्या हेतूने आलेलो आहे. मी काय राजकारणात म्हणजे पैसे कमायला आलेलो नाही. वेल सेटल आहे, शिक्षण चांगलं झालेलं आहे, कुठेही जॉब करू शकतो, स्वतःचं काही करू शकतो. पण मला काय करायचं आहे, लोकांसाठी कार्य करायचं आहे. मी जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधात मला कार्य करायचं आहे. आज महाराष्ट्रात तुम्ही बघता जागोजागी त्यांची फॅमिली, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा आमदार, ते आमदार, त्यांचे नातू आमदार, आणि ह्या सर्वांचं एकच वाक्य असतं, आम्ही काहीतरी बदल करायला आलो किंवा आम्हाला जनसेवेची संधी द्या, असं त्यांचं म्हणणं असतं. पण हा कुठला विकास आहे जे 3-3 पिढ्या करू शकणार झाल्यात? मतदारसंघाचे प्रश्न तेच आहेत ना. कुठं रस्ते आहेत का? कुठल्याही तुम्ही मतदारसंघात जावं, रस्ते आहेत का? नाहीत. आरोग्य व्यवस्था आहे का? मी काम केले अनेक ठिकाणी महाराष्ट्रात. कोल्हापूर जिल्ह्यात असेल, पुण्यात काम केलेलं आहे, उस्मानाबादमध्ये काम केलेलं आहे. अनेक विषय आहेत ज्यावर कोण लक्षच देत नाही. जातीभेद, वेगवेगळे फक्त पैसे हडवायचे, टेंडर मारायचे, ह्याच्यासाठी आमदारकी लोक लढवतात आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. पण माझा बिलकुल तो हेतू नाही का मला कुठलं टेंडर नाही, माझे कुठलं काय शाळा कॉलेज बांधायची माझी इच्छा नाही, काय नाही. मला फक्त एक मतदारसंघात बदल करायचा आहे, जेणेकरून लोकांना जिथल्या तिथं राहून त्याच्या योग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. ह्या दृष्टीने मी उतरलेलो आहे आणि मला नक्की आशा आहे की जर काँग्रेस पक्षानं मला तिकीट दिलं तर मी नक्कीच माझ्या स्वप्नांचा पूर्ण करू शकतो. काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये आहे, ती जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सुटेल का? तर ते काय मी सांगू शकत नाही, पण आपण एक प्रयत्न तर करू शकतो. मी राहुल गांधींना मानणारा कार्यकर्ता आहे. मला काँग्रेसची विचारसरणी आवडते, सेक्युलरवादी विचारसरणी आहे आणि काँग्रेस पहिल्यापासूनच दलित मुस्लिम लोकांना धरून आहे. म्हणजे उगाच काहीतरी अन्याय अत्याचार करणारा तो पक्ष नाही. प्रत्येकाला संधी दिली जाते. आज देशाचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगेजी. ते बौद्ध आहेत, दलित आहेत एक प्रकारे. त्यांना काँग्रेसने एवढं मोठं केलेलं आहे, एक संधी दिलेली आहे आणि मला अपेक्षा आहे काँग्रेसकडून की काँग्रेस भविष्यात सुद्धा असंच कार्य करत राहील. त्याच्यासाठी मी काँग्रेस काढवलं. तिकीट मिळेल न मिळेल ह्या गोष्टी नंतरच्या झाल्या, पण काँग्रेसची विचारसरणी मला आवडते. मी काँग्रेससाठी शेवटपर्यंत कार्य करत राहील, ही माझी इच्छा आहे. तुम्ही ज्या मतदारसंघातून इच्छुक आहात त्या मतदारसंघामध्ये सत्तेतील आमदारांचा मोठा संपर्क आहे, त्यांच्या विरोधात तुम्हाला कसं पुढे जायला काय नियोजन केलं तुम्ही? काय सगळं कसं असतं, एखादा माणूस खूप मोठा असला म्हणजे तो पडतच नाही असं नाही ना. तुम्ही इतिहास वाचला असेल, मोठे मोठे राज्य होते, प्रत्येक मोठं राज्य खालसा होत गेले, जाते का नाही? कोणतरी उद्याच नवीन चांगला माणूस आला की लोक त्याला साथ देतच असतात. आज नरेंद्र मोदी कुठले आहेत? गुजरातचे आहेत, राहतात दिल्लीमध्ये आणि इलेक्शन वाराणसीत लढतात. म्हणजे असं म्हणायचं का त्यांच्याकडे जनसंपर्क नाही? ते प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली ओळखले म्हणजे जनसंपर्क आहे असं नाही ना. शेवटी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. मी तिथे फिरायला चालू केलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की लोक मला नक्की निवडून देतील.
मग ग्रामीण भागामध्ये तुम्ही भेटीगाठी दिलेल्या आहेत, तिथं तुम्हाला मुद्द्यामध्ये काय असं दिसलेलं आहे की काय बदल करायला पाहिजे? तिथं काय एक मुद्दा नाही बघा. मी तुम्हाला इथं 2 तास मुद्दे ते सांगू शकतो. पिण्याचा प्रश्न मोठा आहे. आता गरीबाच्या घरात काय मिनरलचं वॉटर पाणी तर जाणार नाही सगळीकडे. तिथं चांगलं योग्य स्वच्छ पाणी नेण्यासाठी ह्यांचं काम आहे. म्हणजे ते बॉडी तयार केली आहे ना संविधानानुसार, सरपंच असेल, पंचायत समिती असेल, पण ह्यांची सगळी सत्ता आहे तिथे काहीच काम करत नाहीत वर्षानुवर्षे. रस्त्यात ते एवढे मोठे खड्डे आहेत, लोक पडून ॲक्सिडेंट होईल. ह्याला जिम्मेदार कोण आहे? आणि कोणच बोलायचं नाही का? वर्षानुवर्षे तुम्ही ह्याच मुद्द्यावर निवडणूक लढवणार का? की बाबा रस्ते चांगले नाहीत. आता आरोग्याचा प्रश्न खूप मोठा आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो. आरोग्य म्हणजे कसं आहे, आता दवाखान्यात जावा तुम्ही, दवाखान्यात बेड नाहीत शिल्लक. आता मी काही प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी दिल्या, तिथं बेड नाहीत. आता जिल्हा रुग्णालयात काही ठिकाणी बेड नाहीत. ह्याला जिम्मेदार तिथले डॉक्टर किंवा तिथले मंडळी नाहीत का? त्या डॉक्टर त्या लोकांनी काय त्यांच्या लॉज करून त्यांना ॲडमिट करायचं का कुठं? ह्याची जिम्मेदारी कुणाची आहे? सत्तेत जे आमदार आहेत, जे मंत्री आहेत, त्यांनी याचं काम केलं पाहिजे. बेड वाढवले पाहिजेत, डॉक्टरांची संख्या भरली पाहिजे. आता देवेंद्र फडणवीस शिंदे सपाटा लावलाय मेडिकल कॉलेज काढायचा, पण तुम्ही मेडिकल कॉलेज काढताय, तुम्ही त्याच्या अनुसरून त्याला जॉब किती निर्माण केले? आणि प्रत्येक शिकलेला माणूस, आता गरीब घरातून माणसं आहे जसं की आम्ही, प्रत्येकजण दवाखाना नाही ना टाकू शकत. प्रत्येकाची तेवढी ऐपत नाही. बरं, आता आम्हाला काही इलेक्ट्रॉल बॉन्ड्समधून कोण पैसे देणार आहे का प्रत्येक डॉक्टरला झालेल्या, की बाबा धर तुला पैसे बांध दवाखाना? तुम्ही सरकारी जॉब किती देत आहे? आणि तुम्ही आता जो इन्सिडेंट घडला तुम्ही बघितला तिथं पश्चिम बंगालमध्ये, एका डॉक्टरला मारले. डॉक्टरसाठी काय सोयीसुविधा नाहीत, त्यांच्यावर कोणी येते आरेरावीची भाषा करते. तुम्ही कोर्टात जाऊन करू शकता का? कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होते का नाही? पोलिसाला तुम्ही तेवढी हिंमत करू शकता का? डॉक्टर हा देवाचं रूप कशाला म्हणले? तर ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मी सहज डॉक्टर निगडा फील्डशी निगडीत आहे म्हणून तुम्हाला विषय निघाला म्हणून सांगतो मी. ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक फील्डमध्ये काही चेंजेस करायची गरज आहे. आणि ह्याचं काम एकच लोकप्रतिनिधीच करू शकतो, दुसरं कोण करू शकणार नाही ना. आता तुम्ही जनतेमध्ये काय प्रश्न घेऊन जाणार आहेत? मागील 5 वर्षांमध्ये जे कामं झाली किंवा त्या ठिकाणी कामे झाली नाहीत, काय म्हणता तुम्ही सगळ्या गोष्टीवर? बघा जनते, आता मी 5 वर्ष कामे तर तुम्हाला सांगतो 5 वर्षाचा नाही. मी जसा लहानपणापासून मोठा झालेलो आहे उमरगा लोहारा मतदारसंघात, मी जेवढं फिरलेलो आहे, त्याच्यानंतर मी जेव्हा मी जातोय काही मला बदल दिसत नाही. हाय तसंच आहे. लाईटीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांची अवस्था तर सगळ्याला बिकट आहे. तुम्ही हाच मतदारसंघ म्हणत नाही, तुम्ही कुठेही जावा, सेम कंडिशन आहे. आणि ही चेंज आम्ही करू शकतो ना. आम्हाला अनुभव आहे प्रत्येक क्षेत्रात. आता मी जर आमदार झालो, चांगलंच इन्फ्रास्ट्रक्चर बांधेन, चांगले दवाखाने बांधेन, चांगले डॉक्टर तर चांगलेच आहेत, चांगल्यासाठी त्यांना अजून सोयी सुविधा देईन. टेंडर मारतात, आता मला माहिती आहे ना किती गोष्टी आहेत, कुठं कुठं टेंडर खाते तुम्हाला माहिती आहेत. रस्ते सारखे बनतात, सारखे पाडतात. तुमच्या प्रोफेशननुसार एक मी प्रश्न विचारतोय की डॉक्टर संदर्भात तुम्ही बोलताय, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता धाराशिवमधल्या जिल्ह्यातील पूर्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय कमतरता आहे आणि पेशंटला काय समस्या निर्माण होतात? मी तुम्हाला माझा प्रश्न सांगितला का नाही? पेशंटला तिथं बेडची व्यवस्था नाही, प्रामाणिकपणे सांगतोय मी. पण तिथली काय डॉक्टरची व्यवस्था नाही ना ती करून देण्याची. तिथं तुम्ही बेडची आता संख्या वाढवण्याची जिम्मेदारी कोणाची आहे? लोकप्रतिनिधींची आहे ना. निधी आणला म्हणून गावावर बोंबलत सुटायचं. आता निधी चाललाय कुठं? पण निधी काय तो काय आपल्या घरातला शेत विकून आणून देतात काही लोक. तुमचा आमचा टॅक्सचा पैसा आहे ना, तर टॅक्स भरतोयच काय मी दरवर्षी, पण त्याचं योग्य नाहीच ना, वापरच नाही त्याचा योग्य. आणि तिथं मला सांगा, दवाखाने कधीच चांगले झाले म्हणून तुम्हाला मी सांगतो. आता हे मोठे मोठे पुढारी आहेत, मंत्री संत्री, ज्यावेळेस ती त्यांचे मोठे मोठे ऑपरेशन ह्या सामान्य सरकारी रुग्णालयात करतील ना, त्यावेळेस म्हणायचं की हे दवाखाने सगळ्यांसाठी आहेत. कधी ऐकले तुम्ही एखाद्या मोठ्या लोकप्रतिनिधींनी, मंत्र्यांना त्याचं ऑपरेशन सरकारी दवाखान्यात केलं? का नाही करत ते? ह्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही विचारलं पाहिजे ना प्रत्येकाला, की बाबा तुम्हाला आजारी पडल्यावर तुम्ही ब्रिज कॅन्डी, लीलावती, ही ती अमेरिका इकडे कुठे फिरता? तुम्हाला तुमच्या बांधलेल्या दवाखान्यावर विश्वास नाही का? हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्यांना माहीतच नाही, तुम्ही कोण विचारतच नाही त्यांना, त्यामुळे ते लक्ष देत नाही त्या गोष्टीवर. सामान्य लोक कसेही येतात, त्यांना राहायला व्यवस्था नाही. पैशाचा तर काय, पैशाचा विषय नाही, पैसे सगळ्यांना कमीच आहेत, पण ह्या गोष्टी बघण्याचं गरजेचं आहे ना. MRI मशीन नाही, ही मशीन नाही, कुठून आणायचं? काय झालं की सोलापूरला जावं? अरे हे तर काय नाही, ही बी जिल्हा आहे ना.